नमस्कार, रुचिरा रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तळलेले धपाटे बनवणार आहे। त्यासाठी गव्हाचे पीठ एक वाटी, ज्वारीचे पीठ 1 वाटी आणि बेसन पीठ 1 वाटी घेतले आहे। ते आता चाळून घ्यायचे आहे। यामध्ये 1 चम्मच तीळ, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, मी हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि जिरी बारीक करून घेतलेली आहे। मिरची कमी जास्त तिखटानुसार घ्यायच्या आहेत। मी कमी तिखटाच्या घेतल्यामुळे जास्त मिरच्या घेतलेल्या आहेत। लाल मिरची पावडर ही टाकू शकता। चांगले मिक्स करून घ्यायचे आणि थोडे थोडे पाणी ओतून कणकीप्रमाणे घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने घट्ट असा गोळा बनवायचा आहे। चपाती बनवतो त्या पद्धतीने गोळा बनवून घ्यायचा आहे। थोडेसे गव्हाचे पीठ लावून चपातीप्रमाणे लाटून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने चपाती लाटून घ्यायची आहे आणि 1 वाटी घ्यायची आहे आणि असे ठेवून थोडेसे दाबून घ्यायचे। अशा पद्धतीने गरम तेलामध्ये तळून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने मी सर्व धपाटी तळून घेत आहे। चपाती भाकरी खाऊन कंटाळा आलेला असेल तर तुम्ही अवश्य अशा पद्धतीने रेसिपी करून पहा। खूप टेस्टी लागते, चविष्ट लागते। धपाटी तुम्ही दह्याबरोबर किंवा दही चटणी बरोबर खाऊ शकता। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनेलला सबस्क्राइब केले नसेल तर करा। धन्यवाद।